उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात पारंपरिक वाळवणीच्या कामांना वेग आलाय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावात सध्या महिलांची पापड, कुरडई आणि शेवया बनविण्यासाठीची लगबग सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. उन्हाळा सुरू होताच वाळवणीच्या कामांना वेग आलाय. ग्रामीण भागात वर्षभरासाठी लागणाऱ्या साठवणीसाठी महिलांकडून पापड, शेवया, कुरडई, सांडगे आणि चिप्स तयार करण्याची परंपरा आजही कायम आहे. गावातील प्रत्येक गल्लीबोळात महिला एकत्र येत एकमेकांना मदत करत पापड बनविताना दिसत आहेत. सामूहिक पद्धतीने काम केल्यामुळे काम जलद पूर्ण होत असून महिलांमध्ये आपुलकी आणि एकोपा देखील वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे पापड बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते. त्यामुळे सकाळपासूनच महिला नियोजन करून कामाला सुरुवात करतात. पहाटे उठून पीठ मळणे, पापड लाटणे आणि त्यांना उन्हात वाळवणे ही संपूर्ण प्रक्रिया दिवसभर सुरू असते. पापड उन्हात वाळविल्यानंतर सायंकाळी त्यावर हलकेच पाणी शिंपडून त्यांना साठवणुकीसाठी तयार केले जाते. आगामी शालेय सुट्ट्या लक्षात घेता महिलांनी आधीच ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. ग्रामीण भागातील ही परंपरा वाळवण संस्कृती आजही जपली जात असून महिलांच्या कष्टातून घरगुती साठवणुकीची परंपरा जिवंत ठेवली जात आहे. ग्रामीण जीवनातील ही परंपरा केवळ साठवणीपुरती नसून महिलांमधील एकोपा आणि सहकार्याचं सुंदर उदाहरण आहे.